Hello students, today's lecture we will discuss about plant breeding and seed technology. In this paper, the next topic is heterosis and vigor. Okay. Heterosis refers to the superiority of BF1 hybrids in the one or more characters over its parents. आता हेटेरोसिस अँड हायब्रिड विगर याच्यामध्ये काय केलं जातं आहे, जे कॅरेक्टर सुपिरियर आहेत, हायली इव्हॉल्ड आहेत, तेच कॅरेक्टर काय केले जातात, पॅरेंट सेल्स काय करतात, इंडिव्हिज्युअलमध्ये प्रोड्यूस केले जातात. आणि तेच इंडिव्हिज्युअल जे प्रोड्यूस झालेले आहेत ते इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस झाल्यानंतर ते इंडिव्हिज्युअली सेपरेटली तेच कॅरेक्टर्स काय करतील, पुढे डेव्हलप करतील, कॅरी फॉरवर्ड करतील. ओके. द टर्म हायब्रिड फिगर इज यूज ॲज अ सिनॉनिम फॉर हेटेरोसिस. मग हेटेरोसिससाठीच हायब्रिड फिगर हा जो वर्ड आहे किंवा ही टर्म आहे ही यूज केलेली आहे. द टर्म हेटेरोसिस वॉज फर्स्ट यूज बाय शल इन 1914. 1914मध्ये शल या सायंटिस्टने काय केलेलं आहे, फर्स्टली हेटेरोसिस या वर्डचा किंवा या सिनॉनिमसाठी काय केलेलं आहे, हायब्रिड फिगर हा वर्ड काय केला आहे, यूज केलेला आहे. ओके. देन क्लॅरिफिकेशन हेटेरोसिस अँड हायब्रिड फिगर. त्यामध्ये आता फर्स्ट हायब्रिड फिगर म्हणजे काय, अकॉर्डिंग टू शल द डेव्हलप सुपेरियरिटी ऑफ द हायब्रिड इज द हायब्रिड फिगर. मग हायब्रिड व्हरायटी डेव्हलप करते म्हणून तिला हायब्रिड फिगर असं म्हटलेलं आहे. हेटेरोसिस मीन्स व्हॉट द मेकॅनिझम बाय विच सुपेरियरिटी इज डेव्हलप. मग हेटेरोसिस का म्हटलेलं आहे, कारण ते एक मेकॅनिझम आहे आणि ते काय करतं आहे, हायब्रिड व्हरायटी जी प्रोड्यूस होईल तिला सुपिरियरिटी डेव्हलपमेंट करतं किंवा सुपिरियरिटी तिला प्रोव्हाइड करतं. म्हणजे तिच्यामध्ये जे हाय इव्हॉल्ड कॅरेक्टर्स असतील किंवा हाय इम्प्रूव्ह झालेले कॅरेक्टर्स असतील त्या कॅरेक्टर्सला अजून काय करते, ते इम्प्रूव्ह करण्यासाठी हेल्प करतं. ओके. दिस इज अ हायब्रिड फिगर अँड हेटेरोसिस कन्सेप्ट. देन डेफिनेशन्स. मग त्याच्या डेफिनेशन्स काय आहेत, हेटेरोसिस और हायब्रिड फिगर आउटब्रीडिंग. दिस इज अ आउटब्रीडिंग मेथड. इट्स इज द फिनोमेनॉन दॅट कॉजेस क्रॉसब्रेड इंडिव्हिज्युअल्स to have an increased level of performance for certain traits over and above the average performance of their straight-bearded parents. म्हणजे ऑफस्प्रिंग प्रोड्यूस झालेले आहेत त्यांच्यामध्ये कॅरेक्टर्स फॉर्मेशन तर होणारच आहेत, पण कोणते कॅरेक्टर्स जे पॅरेंट प्लांटमध्ये काय आहेत, वेल डेव्हलप आहेत आणि नेक्स्ट जनरेशन करण्यासाठी ते कॅरेक्टर्स काय आहेत, ते कॅपेबल आहेत, तर तेच कॅरेक्टर्स नेक्स्ट जनरेशन किंवा इंडिव्हिज्युअलमध्ये प्रोड्यूस होतील. पण ते कॅरेक्टर ऑलरेडी पॅरेंट प्लांटमध्ये अवेलेबल असले पाहिजे. दिस इज अ हायब्रिड अँड हेटेरोसिस. देन जेनेटिकल बेसिस ऑफ हेटेरोसिस. मग त्याचा जेनेटिक बेस काय आहे, द जेनेटिकल बेसिस ऑफ हेटेरोसिस इज अ स्टील फॉलोविंग टू हायपोथेसिस. मग टू हायपोथेसिसच्या हेल्पने हे काय केलेलं आहे, याचं प्रोडक्शन केलेलं आहे. ए डॉमिनन्स हायपोथेसिस ऑफ हेटेरोसिस अँड बी इज ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस ऑफ हेटेरोसिस. एक आहे डॉमिनन्स आणि सेकंड आहे ओव्हर डॉमिनन्स. मग त्यामध्ये फर्स्ट डॉमिनन्स हायपोथेसिस ऑफ हेटेरोसिस. मग डॉमिनन्स हायपोथेसिस काय आहे, होल्ड्स दॅट इन्क्रीज विगर अँड साईज इन द हायब्रिड ड्यू टू कॉम्बिनेशन ऑफ फेवरेबल ग्रोथ जीन्स बाय क्रॉसिंग टू इनब्रेड रेसेस. मग याच्यामध्ये काय केलं तर डॉमिनन्स हायब्रिड हायपोथेसिसमध्ये दोन कॅरेक्टर्स जे आहे हायब्रिड कॅरेक्टर्स हे काय केले जातात, कंबाईन केले जातात आणि त्यांचं क्रॉसिंग ओव्हर करून त्यांचं प्रोडक्शन केलं जातं. दिस इज अ डॉमिनन्स हायपोथेसिस. In other words, the hybrid figure is a result, action, interaction of a dominant or fitness factors cumulative polygenic effect on dominant genes. मग याच्यामध्ये पॉलिजेनिक इफेक्ट मीन्स वाट, नंबर ऑफ जीन्स किंवा दोन जीन्स आपण एकत्र केलेले आहेत तर दोन्ही जीन्सचे याच्यामध्ये कॅरेक्टर्स काय होतील, इव्हॉल्व होतील आणि तेच आपल्याला ऑब्झर्व झालेले दिसून येतील, डेव्हलप झालेले ऑब्झर्व होतील. ओके. दिस इज अ ॲक्शन तिथं काय होईल, प्रोड्यूस होईल. त्यामध्ये आता एक्झाम्पल काय दिलं आहे, डॉमिनन्स हायपोथेसिस हेटेरोसिसचं पॅरेंट आहे ए कॅपिटल ए स्मॉल बी कॅपिटल सी स्मॉल डी. मग यांचं क्रॉसिंग ओव्हर काय झालं, स्मॉल ए कॅपिटल बी
स्मॉल सी कॅपिटल डी. ओके, मग याच्यामध्ये फिनोटायपिक व्हॅल्यू किती आहे? कॅपिटल एची व्हॅल्यू 2 आहे. त्यानंतर स्मॉल बीची व्हॅल्यू 1 आहे. कॅपिटल सीची 2 आहे. स्मॉल डीची 1 आहे, इज इक्वल टू 6. ओके, त्यानंतर अदर जी व्हरायटी आहे रेसेसिव्ह व्हरायटी ती आहे स्मॉल ए 1, कॅपिटल डी 2, स्मॉल सी 1, कॅपिटल डी 2 इज इक्वल टू 6. ओके, देन F1 जनरेशन कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी, कॅपिटल डी स्मॉल डी. मग यांचं जे आहे कॉम्बिनेशन दिस इज मग त्याच्यामध्ये 2 ही त्यांची व्हॅल्यू का आलेली आहे? कारण इथं जे डॉमिनन्स कॅरेक्टर्स आहेत त्यांची व्हॅल्यू 2 आहे, म्हणून इथं डॉमिनन्स कॅरेक्टर्स काय झाले डेव्हलप झालेले आहे, म्हणून त्यांची प्रत्येकाची व्हॅल्यू 2 आहे. आणि दिस इज कॉल्ड ॲज त्याचं फायनल व्हॉल्यूम जे आहे ते 8 आलेलं आहे. F1 जनरेशन 8. देन ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस ऑफ हेटेरोसिस. मग ओव्हर डॉमिनन्स काय आहे? कन्सिडर्ड दॅट देअर इज अ फिजिओलॉजिकल स्टिम्युलस टू डेव्हलपमेंट दॅट इन्क्रीजेस विथ द डायव्हर्सिटी ऑफ युनायटिंग गॅमेट्स. मग याच्यामध्ये काय केलं आहे? डेव्हलपमेंट त्यांची इन्क्रीज केली जाते किंवा फिजिओलॉजिकली त्यांची डेव्हलपमेंट केली जाते आणि त्यांचं युनियन केलं जातं गॅमेट्सचं. ओके, ओव्हर डॉमिनन्स. द ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस इज व्हेरियसली नोन ॲज अ सिंगल जीन हेटेरोसिस. मग याच्यामध्ये सिंगल जीन आहे तो काय केला जातो? डेव्हलप केला जातो आहे आणि डायव्हर्जंट ॲलिलीज. ओके, आर स्टिम्युलेशन ऑफ डायव्हर्जंट ॲलिलीज. फिशर 1930 कॉल्ड इट सुपर डॉमिनंट. मग ते काय करतं? जे ओव्हर कॉन्फिडन्स किंवा जे ओव्हर कॅरेक्टर डेव्हलप झालेलं आहे ते कॅरेक्टर काय करतं? ते शो करतं, म्हणून त्याला ओव्हर डॉमिनन्स हायपोथेसिस हेटेरोसिस असं म्हटलेलं आहे. आणि त्यालाच काय म्हटलं जातं? जे ओव्हर कॅरेक्टर ते डेव्हलप झालेले आहे त्यालाच सुपर डॉमिनन्स असं म्हटलेलं आहे. ओके, दिस इज अ हायब्रिड व्हिगर अँड हेटेरोसिस टॉपिक क्लिअर. देन नेक्स्ट टॉपिक आहे कमर्शियल ॲप्लिकेशन्स. मग ते हायब्रिड व्हिगर किंवा हेटेरोसिस याचे काय कमर्शियली ॲप्लिकेशन्स आहेत? मग विथ टाईप ऑफ ॲप्लिकेशन्स त्यामध्ये फर्स्ट आहे आता क्रॉप स्पेसीज. मग त्या क्रॉप स्पेसीजमध्ये कसं ते प्रोड्यूस केलं जातं आहे? हे असेक्शुअली प्रोपॅगेटेड स्पेसीज. मग कोणत्या प्लॅन्टमध्ये ते केलं जातं आहे? असेक्शुअली ज्या प्रोपॅगेटेड आपण करतो त्याच किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन ज्या प्लॅन्टमध्ये होतं त्याच प्लॅन्टवरती हे हेटेरोसिस आणि हायब्रिड व्हिगर हे काय केलं जातं? ॲप्लाय केलं जातं. क्रॉस पॉलिनेटेड स्पेसीज. मग कोणत्या क्रॉप पॉलिनेटेड स्पेसीज आहेत? क्रॉस पॉलिनेटेड मग कोणत्या आहेत? मेज. त्यामध्ये वेगवेगळ्या स्पेसीज काय केले आहेत? त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत, व्हरायटीज डेव्हलप केलेल्या आहेत मेजमध्ये. गंगा 2, गंगा 5 आणि गंगा 11 दिस इज अ व्हरायटी. देन पर्ल मिलेट मीन्स त्याच्यामध्ये केलेलं आहे HB3, BJ 104, MH 179. सनफ्लावर BSHI, KBSHI, KBSH11. कॅस्टरसाठी आहे GCH2, GCH3, GCH4. ह्या त्याच्या कॅस्टरच्या व्हरायटीज आहेत. देन मग ह्या कोणत्या व्हरायटीज आहेत? क्रॉस पॉलिनेटेड. देन नेक्स्ट आहे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स. मग कोणत्या सेल्फ पॉलिनेटेड आहेत? त्यामध्ये फर्स्ट आहे राईस, त्यानंतर सेकंड आहे पिजम्पी अँड थर्ड वन आहे ज्यूट. ओके, अशा प्रकारे याच्या सेल्फ पॉलिनेटेड व्हरायटीज डेव्हलप झालेल्या आहेत. त्यानंतर व्हेजिटेबल क्रॉप्समध्ये काय आहेत? टोमॅटो, हायब्रिड टोमॅटो, ब्रिंजल. मग ब्रिंजलच्या काय व्हरायटीज आहेत? विजय, पुसा, क्रांती. ओके, त्यानंतर वॉटरमेलन, पुसा, सनयोग. ह्या त्याच्या काय आहेत? न्यू व्हरायटीज आहेत. सी फ्रूट ट्रीज कोणत्या आहेत? मग फ्रूट ट्रीमध्ये काय आहे? इन ऑलमोस्ट ऑल द फ्रूट ट्रीज. मग जेवढ्या सगळ्या फ्रूट ट्रीज असतील त्याच्यामध्ये कल्टिवेशन किंवा हे जे हायब्रिडायझेशन टेक्निक ॲप्लाय केली जाते विथ द हेल्प ऑफ हेटेरोसिस अँड
hybrid vigor. Okay, commercial applications topic is clear. आता या चॅप्टरमध्ये सेकंड कन्व्हेन्शनल टेक्निकमध्ये आपण काय बघितलं, मेथड, प्रॅक्टिसेस अँड ऑफ ब्रीडिंग. मग त्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे, हायब्रिडायझेशन बघितलं, सिलेक्शन मेथड्स बघितल्या, ॲक्लिमेटायझेशन बघितलं, ब्रीडिंग मेथडॉलॉजीज बघितल्या, हेटरोसिस आणि हायब्रिड व्हिगर हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. ओके, थँक्यू.